आजच्या ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुसंवाद मेळाव्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खिंडार पडलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। माजी नगरसेवक भास्कर शेट्टी आणि रागिनी शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। ठाण्यामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। संध्याकाळी हा मेळावा होणार होता, मात्र त्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेला ठाण्यामध्ये खिंडार पडलेला आहे। 2 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ ही सोडलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड। चैतन्य, काय अधिकची माहिती आहे? प्रथमेश, नक्कीच आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाण्यात सुसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या सुसंवाद मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उपनेते देखील हजर राहणार आहे। मात्र त्या अगोदरच आपण बघतोय की शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देण्यात आलाय असं म्हणता येईल, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 माजी नगरसेवक त्यात भास्कर बैरी शेट्टी आणि रागिनी शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपा आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे आणि खरं तर सुसंवाद मेळावा होण्याच्या अगोदरच हा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलेला आहे असं म्हणता येईल। या 2 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। प्रथमेश, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाण्यातील मेळाव्याआधीच पक्षाला खिंडार पडलेला आहे। पुन्हा एकदा 2 माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडलेली आहे। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। काही वेळापूर्वीच हा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडलेला आहे।